हां ठीक आहे. चलो, तर आता पहा, इंटिग्रेशन कुठं वापरायचं आहे आणि डेरिव्हेटिव्ह कुठं वापरायचं आहे. तुम्ही डेरिव्हेटिव्ह आतापर्यंत वापरले, तुम्हाला हे माहिती आहे बघा, काय वेलॉसिटी काढत असताना वापरता, बरोबर आहे. तुम्ही मुळात जुनं वेलॉसिटी काय बघितलंय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे असं डिव्हिजन मध्ये दोघं असले की त्याचं इन्स्टंटेनियस वेलॉसिटी काढण्यासाठी मग तुम्ही ह्याला लिहिता कसं, ds अपॉन dt और dx अपॉन dt. म्हणजे ज्यावेळेस तुमचं असं डिव्हिजन मध्ये दोन वस्तू असतात त्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढता, ह्यालाच तुम्ही स्लोप पण म्हणता. काय म्हणता, स्लोप. अँड दिस इज द डेरिव्हेटिव्ह. ज्यावेळेस तुमच्याकडं एरिया काढायचा असतो आणि त्यावेळेस काय असते, y मल्टिप्लाइड बाय एक्स. ओ, इथं काय आहे, हे स्पीड वर्सेस टाइम ग्राफ काढला तर हे y डिवायडेड बाय एक्स आहे का नाही, आणि इथं काय y मल्टिप्लाइड बाय एक्स. फॉर एक्झाम्पल, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी इंटू टाइम. असं ज्यावेळेस असते त्यावेळेस तुम्ही इथं काय करता, इंटिग्रेशन करता. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय आहे, एरिया अंडर द कर्व. हे पण बघितलं ना आपण, हे मल्टिप्लिकेशन म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ असं नाही. आणि फक्त एवढंच आहे, जरी कॉन्स्टंट असेल तर तुम्हाला इंटिग्रेशन करण्याची गरज नाही. आणि ही जर व्हॅरी होत असेल, ही वेलॉसिटी आहे का नाही, ही जर व्हॅरी होत असेल म्हणजेच हे वाय ॲक्सिस आहे, व्हॅरी व्हायले म्हणजे तुमच्या एखाद्या वेलॉसिटी व्हॅरी व्हायला आहे. म्हणजे हे बघा, कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे, वेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ काढला तुम्ही, जर कॉन्स्टंट वेलॉसिटी असेल तर असं येणार, बरोबर आहे का नाही. आणि डिस्प्लेसमेंट कसं येणार, ह्या ग्राफच्या खालचा एरिया आहे का नाही, असं असते ना, वेलॉसिटी इंटू टाइम. वेलॉसिटी हे लेंथ, सॉरी हे टाइम, आणि हे वेलॉसिटी आहे ना. अरे ही हाईट म्हणजे काय, त्या बॉडीची वेलॉसिटीच आहे ना एवढी. ग्राफ तर शिकलेत की तुम्ही, इथून एवढं म्हणजे काय आहे, हे व्ही वेलॉसिटी वर्सेस टाइम. वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, लेट अस से 3 मीटर पर सेकंद. मग ही वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे आणि टाइम 0 पासून ते 5 सेकंद. मग एवढ्या वेळामध्ये ट्रॅव्हल केलेला डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, वेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाइम. आणि वेलॉसिटी तर कॉन्स्टंट आहे. सो सिम्पली तुम्ही काय केलं, ह्या रेक्टँगलचा एरिया, आणि त्याला इंटिग्रेशन करण्याची गरज नाही. बट आता जर ही वेलॉसिटी व्हॅरी होत असेल तर तुम्हाला इंटिग्रेशन करावं लागेल. मग त्या केसमध्ये तुमचा ग्राफ कसा येणार, जर वेलॉसिटी व्हॅरी करत असेल तर, हे बघा, आता इथं कॉन्स्टंट आहे म्हणून अशी लाईन आली, पण वेलॉसिटी इज इक्वल टू सम टी स्क्वेअर असेल, काहीतरी 5 + टी स्क्वेअर, तर ती काहीतरी अशी येईल. मग तुमचा डिस्प्लेसमेंट म्हणजे ह्याच्या खालचा एरिया लेट 5 सेकंदापर्यंत काढायचा आहे, तर तुम्हाला एवढा एरिया काढावा लागेल का नाही. आणि हा एरिया तुम्हाला डायरेक्टली व्ही मल्टिप्लाइड बाय टी करता येणार नाही, कारण हे व्हॅरी व्हायले. मग इंटिग्रेशन करावं लागते. म्हणजे इथं तुम्ही, तिथं बघूया आपण, म्हणजे ज्यावेळेस हे दोन मल्टिप्लिकेशनमध्ये असतात त्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन वापरता, आणि डिव्हिजनमध्ये असलं की तुम्ही डेरिव्हेटिव्ह वापरता. डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप आणि इंटिग्रेशन म्हणजे एरिया. इंटिग्रेशन इज नथिंग बट एरिया अंडर द कर्व. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता बघा, नेक्स्ट आपल्याला बघायचं आता की हे कॉन्स्टंट असल्यावर कसं करतो. आणि म्हणजे आता मी फक्त उदाहरणं घेणार वेगवेगळे की कॉन्स्टंट असल्यावर आणि वेगळं असल्यावर. समजा आता जसं की तुम्हाला आत्ता मी दाखवलं, फाइंड डिस्प्लेसमेंट इफ velocity is 5 meter per second from 2 to 3 सेकंद. बरोबर कळलं का जरा. वेलॉसिटी इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंद आहे, म्हणजे बदलतच नाही, तर त्याचा ग्राफ कसा येणार आहे. हे वेलॉसिटी ॲक्सिस आहे, हे बघा. तुम्हाला एक माहिती आहे, तुम्ही आधी काय लिहायचं, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे याचा अर्थ इंटिग्रेट करावं लागेल. थोडक्यात सांगालो. मग आता ही वेलॉसिटी किती दिली आहे तुम्हाला, 5, बरोबर आहे. आणि कॉन्स्टंट आहे वेलॉसिटी, म्हणजे ग्राफ असा चेंज होत जाईल का यासोबत. आहे का असा ग्राफ, वेलॉसिटीचा असा ग्राफ येईल का, नाही. वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे ना, म्हणजे ग्राफ कसा येईल, स्ट्रेट लाईन. लेटेस्ट से हे किती, हे 3 सेकंद येत आहेत, हे 2 सेकंद येत आहेत. म्हणजे तुम्हाला इथून एवढा एरिया काढायचा आहे का नाही, हे बरोबर आहे का, एवढाच काढायचा एरिया. आणि तुम्ही डायरेक्टली मग कसा एरिया काढणार बघा. डिस्प्लेसमेंट म्हणजे ऍक्च्युअली व्ही इंटू टी म्हणण्यापेक्षा व्ही इंटू डेल्टा टी असते, बरोबर का. चेंज इन टाइम घ्यावा लागेल ना, चेंज इन टाइम घ्यावा लागेल.
आपण टी काय घेतो, कारण 0 पासून टाइम मोजतो म्हणून. पण इथून इथं मोजल्याच्या नंतर डेल्टा टी घ्यावं लागेल का नाही, म्हणजे 3 मायनस 2 म्हणजे 1 सेकंद. मग तर बघा, मग तुम्ही इथं कसं करणार, मग डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट 5 इंटू डेल्टा टी म्हणजे 1 सेकंद, राईट, म्हणजे 5 मीटर हे डिस्प्लेसमेंट आलं. बट सेम तुम्हाला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचे. यस, बट तुम्हाला व्हेलॉसिटी कशी दिलेली आहे, लेट अस से 3t², आणि तुम्हाला तेच काढायचे पुन्हा 2 to 3 सेकंद. टाइम सेम आहे, टाइम इज इक्वल टू 2 to 3 सेकंद. मग तुमचा ग्राफ स्ट्रेट लाईन येणार आहे का इथं, स्ट्रेट लाईन येणार नाही. स्ट्रेट लाईन येणार नाही म्हणजे हे काहीतरी असं, आता मी थोडक्यात घ्यायलोय, हे अशी काहीतरी येईल लाईन, बरोबर आहे. मग एरिया तुम्हाला कुठून काढायचा आहे, 2 पासून 3 पर्यंत, म्हणजे हा एरिया काढायचा आहे. म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला इंटिग्रेशन करावं लागेल. मग तुम्ही कसं करत असता, छोटीशी स्ट्रिप घेता इथली, लेटेस्ट ही छोटीशी स्ट्रिप आहे. आता हे झालं एरिया. रिअल लाईफ मध्ये जर ह्याचं फिजिकल सिग्निफिकन्स कसं आहे, आता नीट बघा, नीट लक्ष द्यायचं आहे. हा पार्टिकल ए पॉइंट पासून निघाला आणि कुठंतरी इकडे बी कडे चाललाय, एवढं कळलं का. मग लेटेस्ट हे जात असताना इथे ह्याची व्हेलॉसिटी काहीतरी व्ही होती, ती व्हेलॉसिटी या 3t² नुसार निघणार, त्या टाइम नुसार. मग आता जर कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल तर तुम्ही सिम्पली काय करता, व्ही गुणिले टाइम करून टाकता, जे टाइम 1 सेकंद आहे आपला, आहे का नाही, इथं 1 सेकंद आहे का रे, 2 पासून 3 पर्यंत. पण इथं व्हेलॉसिटी सतत व्हॅरी व्हायला आहे. मग नीट लक्ष द्या, इथं ग्राफ आहे, इथं ऍक्च्युअल लाईनवर जात असताना कसं व्हायलंय, ठीक आहे. ग्राफमध्ये व्हेलॉसिटी अशी व्हॅरी व्हायला आहे, राईट. आणि आपल्याला काय काढायचं, एरियाच काढायचा आहे का नाही. का एरिया काढायचा आहे, कारण डिस्प्लेसमेंट, आता नीट बघा, आता ह्याचं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, व्हेलॉसिटी गुणिले टाइम आहे. पण कधी जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर, पण व्हेलॉसिटी तर बदलत चालले, मग कोणती व्हेलॉसिटी घ्यायची, मग आपण काय करणार, लेट कोणत्या वेळेला पार्टिकल इथं आहे, बरोबर आहे. मग त्यानं थोडा dt वेळामध्ये इथून एवढं आलं तर त्याचं डिस्प्लेसमेंट ds झालं. व्हेलॉसिटी व्हॅरी व्हायला, पण एवढ्याशा वेळासाठी आपण म्हणू शकतो की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे थोडीशी बदलली ना, जास्त नाही बदलली. थोडी चूक येणारच आहे, पण चूक कमी करणे म्हणतो आपण त्याला, आहे का नाही. चूक आपण इथं कसे छोट्या छोट्या पट्ट्या करत गेलतो का नाही, तसं इथं आपण एकदम छोट्यातलं छोटं डिस्प्लेसमेंट घेतलं की जिथं व्हेलॉसिटी, इथं व्हेलॉसिटी 2 आहे, इथं गेल्यावर काय तर 5 होईल, 9 होईल. पण इथं व्हेलॉसिटी 2 आहे तर इथं 2.00000001, म्हणजे खूपच कमी फरक आहे. मग मी इथून एवढ्यामध्ये 2च आहे असं समजू शकतोय, ठीक आहे ना. जी व्हेलॉसिटी इथं आहे तीच इथं आहे असं समजू शकतो का मी नियरली, किंवा इथून इथं व्हेलॉसिटी बदलली नाही असं समजू शकतो. हेच इंटिग्रेशनचं बेसिस आहे. पण जी व्हेलॉसिटी इथं आहे तीच इथं आहे आणि तीच इथं आहे असं म्हणता येते का, म्हणून एकच व्हेलॉसिटी घेऊन पूर्ण गुणाकार टाइम न करता येतो का, कारण डिस्प्लेसमेंट काय आहे आपलं, व्हेलॉसिटी इंटू टाइम आहे. केव्हा, जर इथून तिथून व्हेलॉसिटी तीच असेल तर, पण तुमची व्हेलॉसिटी टाइम नुसार बदलायला, टाइम मायक्रो सेकंद बदला की व्हेलॉसिटी बदलायला. मग इथं काहीतरी व्हेलॉसिटी, आता इथं टाइम 0 ठेवला, v = 3 × 0, 0च येईल ना, इथं 0 आहे आणि इथं काहीतरी वाढला, समजा इथं काहीतरी 9 आली व्हेलॉसिटी, इथं 0, इथं 5, इथं 8 आणि इथं 9 येईल. सो इथून तिथून व्हेलॉसिटी सेम नाही, म्हणून तुम्ही इथं असं नाही करू शकत की काहीतरी 5 मल्टिप्लाइड बाय टाइम काहीतरी 1 सेकंद समजा, आहे का नाही, असं करू शकता का, नाही का, कारण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. तुमची व्हेलॉसिटी सतत बदलत चालली आहे. मग तुम्ही काय इमॅजिन करायचं की लेट बॉडी जात असताना लेट कुठल्या तरी पॉइंटला इथं आहे आणि तिथं तिची व्हेलॉसिटी लेट v आहे, काहीतरी असेल, आणि तिनं थोड्या वेळामध्ये एवढा अंतर ट्रॅव्हल केला, त्याला आपण म्हणलं ds. मग हा ds अंतर इज इक्वल टू तुम्ही ही व्हेलॉसिटी गुणिले इथून इथं झाला, त्याला थोडासा काहीतरी वेळ लागला असेल, त्याला आपण म्हणलं dt. बघा जरा, हे कळलं का, हे गलत आहे, इथं हे लागू होत नाही. का लागू होत नाही, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही, कारण हे इथून एवढ्या टाइमसाठी असते, मोठा आहे ते, पण छोट्याशा सेगमेंटसाठी हे लागू होते.
छोट्या सेगमेंटसाठी लागू होते. इथली जी काही व्हेलॉसिटी आहे ती इथून इथं कॉन्स्टंट आहे असं म्हणू शकतो मी, बरोबर आहे. मग मी काय करतो, जसा हा एरिया आहे तसंच हे टोटल डिस्प्लेसमेंट म्हणजे मी ह्याला असं छोटे 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 तुकड्यामध्ये मी वाटू शकतो, आहे का नाही. छोटे छोटे तुकडे झाले काय. मग टोटल डिस्प्लेसमेंट म्हणजे ह्याला म्हणूया DS1, ह्याला म्हणूया DS2, ह्याला म्हणूया DS3. मग हे काय ना DS1 प्लस DS2 प्लस अँड सो ऑन. आणि मग हे काय होणार, हे DS1 म्हणजे काय, तसंच V1 इंटू dt. इथं आहे वेलॉसिटी V1, इथं आहे वेलॉसिटी V2, इथं आहे वेलॉसिटी V3, इथं आहे V4. सारखे बदलत चाललंय, कळायले का. पण V1 ने इथून इथं गेलं असं म्हणू शकतोय. ऍक्च्युली ते करेक्ट आहे का रे, ते पण गलतच आहे. त्याने काय V1 नच इथून इथपर्यंत गेले का, V2 ने इथून इथपर्यंत गेले का. पण हे एवढं छोटं आहे की आपण मानू शकतो की इथून इथं वेलॉसिटी V1 आहे, मग इथून इथं V2 आहे, इथून इथं V3 आहे. आणि मग अशी इन्फायनाईट ज्यावेळेस बेरीज करायची असते त्यावेळेस आपण काय करत असतो, इंटिग्रेशन. बस एवढंच, ठीक आहे. मग सतत आपल्याला इथून पुढे एकच करायचंय, असं छोटंसं काहीतरी घ्यायचंय, ठीक आहे. हळूहळू लक्षात येईल तुमच्या. बघा मग आता बघा तुम्ही इथून पुढे, आता हे तर मी फक्त काय सांगितलं, ह्याचा संबंध, ह्या ग्राफचा संबंध इथं कसा आहे. हे इथं ग्राफ काढला की हे जे तुमचं dt आहे ते एवढं आहे dt, कळलं काय. आणि ही जी व्हेलॉसिटी आहे ती इथं आहे, आणि ह्याचा हा जो एरिया आहे तो म्हणजे हा छोटासा ds आहे. हे छोटासा एरिया अंडर द कर्व म्हणजे छोटंसं डिस्प्लेसमेंट आहे. मग आता इथून पुढे कधी लक्षात ठेवायचं, तुम्हाला माहित असलेला फॉर्म्युला कसा असतो, S इज इक्वल टू VT. असा आहे फॉर्म्युला. डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलोसिटी ऑन टाइम आहे. पण हे फॉर्म्युला चुकीचा आहे असं म्हणायचं. हा कधी लागू होतो फॉर्म्युला, वेलोसिटी कॉन्स्टंट. खरा फॉर्म्युला काय असतो, S इज इक्वल टू V dt. हे छोटंसं डिस्प्लेसमेंट आणि त्या सर्व डिस्प्लेसमेंटची बेरीज म्हणजे इंटिग्रेशन. म्हणजे खरा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटचा हा आहे. आणि जर वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर हे बाहेर येते, राईट. वेलोसिटी जर कॉन्स्टंट असेल तर काय, हे बाहेर येईल. आणि इंटिग्रेशन ऑफ dt इथं काही नाही म्हणजे 1 आहे, काही नाही म्हणजे 1 आहे. नीट लक्ष द्या, काहीच गडबड करू नका. हे कॉन्स्टंट असल्यावर बाहेर येते हे तर माहिती आहे ना. मग हे V आहे, मग हे इंटिग्रेशन 1 म्हणजे काय रे, 1 म्हणजे T⁻0 म्हणता येते का. 1 म्हणजे T⁻0 म्हणता येते इंटू dt. नीट लक्ष द्या जरा. हे 1 आहे, ह्या 1 ला काय लिहिलं मी, T⁻0 लिहिलं. इथं dx असलं की इथं xच घ्यावं लागतंय, इथं dt असलं की इथं tच घ्यावं लागतंय, dv असलं की vच घ्यावं लागतंय, कळलं का. मग T⁻0 चं इंटिग्रेशन काय होते सांगा, बोला. हे व्हेलॉसिटी हे तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची केस घ्यायलो मी बरं काय. v आणि T⁻1 अपॉन 1 हे dt निघून गेलं इंटिग्रेशन केलं. आणि त्या c चं टेन्शन आता घेऊ नका तुम्ही, ते c काय आहे ते नंतर बघूया. मग फॉर्म्युला काय आला तुमचा, v इंटू टी. डिस्प्लेसमेंट इज टू काय आलं, बोला की v इंटू टी. केव्हा, जर v कॉन्स्टंट असेल तर. आणि ते तुम्हाला फॉर्म्युला लहानपणापासून शिकवतात. डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलोसिटी इंटू टाइम. बट त्याचा मूळ फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ v dt. अँड इफ वेलोसिटी इज कॉन्स्टंट देन इट बिकम्स लाईक दिस. सो इथून पुढचे प्रत्येक फॉर्म्युले आपण इंटिग्रेशनच्या स्वरूपात लिहिणार. मग कसे बघा, माहित असलेले तुम्हाला काही फॉर्म्युले सांगायला मी. तुम्हाला माहित असलेले फॉर्म्युले आणि त्याचं नवीन स्वरूप. तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम. ओय लक्ष द्या, बट गलत आहे. जर करंट सतत व्हॅरी होत असेल तर हा फॉर्म्युला नाही. खरा फॉर्म्युला काय, चार्ज इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ I इंटू dt. असं. आणि जर I कॉन्स्टंट असेल तर बाहेर येते आणि डीटीचं इंटिग्रेशन टी होते. आपण बघितलं ना, डीटीचं इंटिग्रेशन टी होते का. मग हा मेन फॉर्म्युला आणि हा कॉन्स्टंट करंट साठीचा फॉर्म्युला. हा तेच मला सांगायचं होतं, मी ते सांगितलं. बघा dt, मी इथलं dt सांगितलं बघ, समजून नीट लक्ष दे. बघ मुळात समजा ए पॉइंट पासून आपण, आता हे तर झालं तुमचं, हे 5 मीटर लक्षात ठेवा. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी कसं केलं ते.
एवढं पक्क लक्षात ठेवा, काही क्वेश्चन झाल्याच्या नंतर तुमचं हे क्लिअर होणारच आहे. हा, गडबड करू नका. जर सुरुवातीला त्या फॉर्म्युल्याचं झालं होतं, पण 2-4 क्वेश्चन घेतल्यावर आलं का नाही. हा, आणि हे एवढ्या लेवलला इंटिग्रेशन का सांगावं लागेल, ते सिंगेज सोडवण्यासाठी, बाकीला एवढं लागत नाही. हा, ते मग डायरेक्ट फॉर्म्युले डायरेक्ट सोडून. ठीक आहे, बघा dt काय नीट समजून घे, कामाचा प्रश्न आहे. हे इथून निघालं, इकडे निघालं, ह्याची वेलॉसिटी सतत बदलायला. आपण असं एक इमॅजिन करायचं की लेट इथं आहे, तो कधीतरी उगच आहे, त्याची वेलॉसिटी लेट इथं v आहे. मग थोड्याशा वेळात, थोडासा वेळ म्हणजे dt वेळ, त्यानं इथून इथपर्यंत आलं. कळलं का, कळलं का. आणि वेलॉसिटी इथून इथं त्यांना बदलली का तेवढीच राहील, बदलली, पण आपण तेवढीच राहिली म्हणायलो, कारण ती एवढं छोटं आहे की ती बदललेली वेलॉसिटी आपण तेवढीच आहे असं समजू शकतो. हेच मेन फंडा आहे. ते आपण एरियाचे पण छोटे छोटे स्ट्रिप केले होते का नाही, ते वाय बदललं होतं, आठवतंय का जरा. हे असं होतं, इथून इथं वाय खूपच बदलायलंय ना, म्हणून ह्याला खूप छोटं केलं. मग इथून इथं वाय बदललं, पण ते तेवढा फरक पडत नाही. इथून इथं फरक पडतो, पण एवढ्यात फरक पडत नाही, म्हणून आपण इथलं इथलं वाय एकच घेऊन टाकलं होतं, माहिती आहे का. तसं आहे ते. मग इथं व्ही आहे, ह्या व्ही न इथून इथपर्यंत गेलं, मग त्या व्ही न dt वेळामध्ये त्यानं एवढं डिस्प्लेसमेंट केलं, ह्याला आपण म्हणायचं ds. मग छोटंसं डिस्प्लेसमेंट म्हणजे त्यानं ट्रॅव्हल केलेलं v वेलॉसिटीनं dt वेळामध्ये. कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे व्हेलॉसिटी इंटू टाइम असते, जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असेल तर. मग इथून एवढ्यात तर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे ना, होय, इथून एवढ्यात व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे का नाही. मग मी या छोट्याशा डिस्प्लेसमेंटला काय लिहिलं, v इंटू टाइम, v इंटू टाइम. हे टाइम म्हणजे हा छोटासा टाइम dt. आणि मग टोटल डिस्प्लेसमेंट म्हणजे ह्या असल्या सर्वांची बेरीज, सर्वांची बेरीज म्हणजे इंटिग्रेशन. कळलं, आणखीन होईल, होईल, अजून होईल, काळजी करू नका तुम्ही फक्त. आता कळलं का dt काय आहे ते. हा, पुन्हा आणखीन एक नीट लक्ष द्या, नीट नीट. लेट तुम्हाला माहित असलेला आधी घेतोय मी, अगोदर माहित असलेले घ्यायलो, सोपे. तुम्हाला माहित असलेला आणखीन एक फॉर्म्युला असला आहे वर्कचा, बरोबर आहे. तुम्हाला काय शिकवलं, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. अहो, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झालंय ना, पण केव्हा, जर फोर्स कॉन्स्टंट असेल तर. परंतु जर फोर्स व्हॅरी होत असेल तर वर्क इज इक्वल टू काय येणार, इंटिग्रेशन ऑफ एफ इंटू, हे छोटं घ्यावं लागतं. कसं, त्याचं इमॅजिनेशन. बॉडी इथून ए कडून बी कडे चालल्या, अशी बॉडी आहे, तिच्यावर जर कॉन्स्टंट 5 न्यूटनचा फोर्स लावला, इथून इथं आणलं तर सिम्पली, आणि हे काहीतरी 10 मीटर डिस्प्लेसमेंट आहे, तर 5 इंटू 10 वर्क होईल. फोर्स किती आहे, 5 न्यूटन, 10 मीटर डिस्प्लेसमेंट आहे, तर तुम्ही सिम्पली काय घेतलं, 5 इंटू 10 म्हणजे 50 जूल वर्क झालं. केव्हा, जर फोर्स कॉन्स्टंट. पण आता समजा मी इथे ठेवला एक चार्ज प्लस क्यू, आणि हा पण एक चार्ज आहे मायनस क्यू. म्हणजे जसं जवळ येतं तसं फोर्स वाढत जातो का नाही दोघातला. डिस्टन्स कमी झाल्यावर फोर्स वाढेल कुलम्स लॉ नुसार. मग फोर्स कॉन्स्टंट आहे का इथं, नाही. मग लेट ॲट एनी पॉइंट ही बॉडी इथं होती कुठेतरी, समजा फोर्स तर सारखा चेंज झालाय, छोट्याशा वेळामध्ये बॉडी इथून इथं आली, छोट्याशा वेळात इथं आली, तेवढ्या वेळात तिनं लेट डिस्टन्स ट्रॅव्हल केला ds. फोर्स तर व्हॅरी व्हायला, पण इथून इथं फोर्स कॉन्स्टंट आहे असं आपण समजू शकतो. काय येत मेन आहे, इथून इथं कॉन्स्टंट समजू शकतो का, नाही. पण इथून एवढ्यामध्ये कॉन्स्टंट समजू शकतो का नाही. मग इथं असताना लेट त्या बॉडीवरती फोर्स लागला होता F. मग त्या फोर्सच्या अंडर तिने इथून इथं आली, मग तिच्यावरती छोटंसं वर्क झालं, इथून एवढं छोटंच वर्क आहे ना dw. ते कसं झालं, त्यावेळेसचं फोर्स आणि छोटंसं डिस्प्लेसमेंट. मग टोटल वर्क म्हणजे हे छोटे 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 जे वर्क व्हायले ते असे, त्या सर्व वर्कची बेरीज. ठीक. आणि मेनी प्रॉब्लेम झाला बघा की आपोआप येते, काळजी करू नका. हे झालं, हे पण झालं, ठीक आहे. आता आणखीन बघा, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. हे झालं. आणखीन तुम्हाला माहित असलेले फॉर्म्युले आधी तुम्हाला माहित असलेले घेतो मी, कसे चेंज करायचे ते. हा, कोणता आहे, पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय सांगा. हा, वर्क डिवायडेड बाय टाइम आहे ना.
मग आपण उलट ते आपले डिव्हिजनचे नाही पाहिजे, गुणाकाराचे असतात ना. पॉवर, बहुत बढिया. तुम्हाला काय, पॉवर इज इक्वल टू वर्क इंटू टाइम. आता तुम्ही सांगा बरं, हे ऍक्च्युअल काय फॉर्म्युला आहे पॉवरचा? ह्याला कसल्याचं? डब्ल्यू तर लिहायचंच. हा कसं? तुम्हाला आता लक्षात येतंय. फक्त असं होते नका टी इंटू डब्ल्यू, टी इंटू डी डब्ल्यू. ऐका ते येईल आरामात, पण गडबड नाही, समजून कसं घ्यायचं. लेट बॉडी इथं चालल्या, ए कडून बी कडे चालल्या, त्याची सतत पॉवर बदलत, सॉरी त्याच्यावरचं वर्क होणार सतत बदलत चाललंय. आलं लक्षात? वर्क डन कॉन्स्टंट जर असेल तर हे फॉर्म्युला, पण कॉन्स्टंट नाही, वर्क सतत बदलत चाललंय, वर्क करण्याची प्रक्रिया सतत बदलत चालल्या. आता इथं 2 जूल 4 जूल 8 जूल 10 जूल असं करत चाललंय. तर मग लेट इथं पार्टिकल आहे, त्यावेळेस त्याच्यावरती वर्क एवढं झालंय तिथपर्यंत, असं काहीतरी समजा तुम्ही. ठीक आहे. मग किंवा तुम्ही कायनेटिक एनर्जी इनटू टाइम पॉवर वर्क अप, अरे नाही चुकलं, हे चुकलं, हे चुकलं ना. असं कसं करायला, तरी म्हटलं असं कसं आहे. हा बघा, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम आहे. सो वर्क इज इक्वल टू, मग हे कसं येणार? हे आहे मेन फॉर्म्युला हा. आणि हे केव्हा येतो? पॉवर कॉन्स्टंट आहे. एखादं इंजिन कॉन्स्टंट पॉवरनं काम करायला हे अप्लाय करा, पण एक इंजिन आहे म्हणजे त्याची पॉवर व्हॅरी व्हायला का नाही. मग पॉवर व्हॅरी व्हायला म्हणल्यावरती हे लावता येते का? हे लावावं लागतंय. मग लेट ए कडून बी कडे एक इंजिन काम करत चाललंय, गाडी पळायला, त्याची पॉवर सारखी बदलायला. लेट इथं असताना त्याची पॉवर होती पी, सारखी बदलायला, पण इथून एवढ्यामध्ये बदलली का? हे लय महत्वाचं. इथून एवढ्यात बदलली नाही. हे इथून एवढ्यामध्ये त्याने डीटी वेळ लावला याला. मग ह्या छोट्याशा डीटी वेळामध्ये त्याचं वर्क डन किती झालं? छोटंसं डीडब्ल्यू. ते काय असणार? तिथली पॉवर गुणिले डीटी. मग असे छोटे डीडब्ल्यू डी बघा, हे इथलं पीडीटी, तसंच इथून इथलं हे इथलं P1 dt. मग आता इथं आल्यावर पॉवर झाली P2, मग इथून इथं P2च राहिली असं म्हणायचं, P2 dt. इथून इथं P3 dt. मग सिम्पली टोटल वर्क इज, हे लय मस्त असतं. चला आणखीन एक तुम्हाला माहित असलेले सर्वच घेऊ आपण. आणखीन एक आहे डेन्सिटी, मास. काय सांगा? मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आता व्हॅरी व्हॉल्यूम होत नाही, डेन्सिटी व्हॅरी होत असते बरं का. माहित असलं म्हणजे व्हॅरी काय व्हायलंय. आता एक वस्तू आहे, तिची डेन्सिटी कॉन्स्टंट आहे समजा एखाद्या ठिकाणी, पण सतत असं नाही. प्रत्येक वस्तू डेन्सिटी कॉन्स्टंट नसते. जसं की पृथ्वी आहे, इथली डेन्सिटी वेगळी आहे, खालची डेन्सिटी वेगळी आहे ना. जसं खाली जाल तशी डेन्सिटी वाढत जाईल का नाही? गच्चपणा वाढत जाईल रे, डेन्सिटी वाढत जाईल ना. हा, म्हणून ह्याला व्ही डी रो असं नाही लिहायचं. ह्याला कसं लिहायचं? यम. कारण सतत कोण व्हॅरी व्हायले, सतत कोण व्हॅरी व्हायले? डेन्सिटी व्हॅरी व्हायला. थांबा, एम इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डेन्सिटी इंटू डीव्ही. जर कळत नसेल तर आधी इमॅजिन करायचं. लेट, आता इथं काही बॉडी जायना झालंय कुठं, प्रत्येक वेळेस लेट असं नसते. सिच्युएशन डोकं लावावं लागतंय. समजा आता एक सोपं घेतो, मी सोपं घेतो जरा. असं एक अशी उंच वस्तू आहे, त्याच्यामध्ये मास भरलंय है ना, खूप उंच आहे बरं का. मग इथली डेन्सिटी कमी असणार, इथली डेन्सिटी जास्त असणार का नाही? हो आहे का नाही? मग सतत डेन्सिटी बदलत चालल्या. जर कॉन्स्टंट असली असती तर डेन्सिटी गुणले व्हॉल्यूम केलं असतं. मग डेन्सिटी सतत बदलायला, मग काय करायचं? लेट आपण इथून एवढा भाग कन्सिडर करा. इथून इथं जर रो डेन्सिटी आहे तर इथं पण रो आहे असं समजू शकतो आपण. मग इथून पुढे इथं बघा, इथं रो 1 आहे, इथून पुढे एवढी रो 2, इथून इथं रो 3 असं समजू शकता. आणि हे खूप मोठं नाहीये, हे खूप छोटं आहे. अरे हे खूप छोटं आहे ना, माहिती आहे का नाही? हे मोठं नाही, हे लय महत्वाचं आहे. मग ह्या छोट्याशा आता हे पूर्ण हे सरफेस एरिया नाही बाबा, हे काय हे पूर्ण सिलेंडर आहे, कळलं का? मग एवढ्याशाचं वजन, छोटंसं वजन काय असणार? डीएम. मास म्हणजे काय? जर डेन्सिटी कॉन्स्टंट असेल तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी है ना, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग इथं डेन्सिटी कॉन्स्टंट आहे का? अरे इथं आहे ना, ओव्हरऑल नाही,
ओव्हरऑल इथून इथं व्हॅरी व्हॅल्यू आहे, पण एवढ्यासाठी कॉन्स्टंट आहे का नाही? मग ते ह्या छोट्याशा स्ट्रिपसाठी म्हणालो मी कॉन्स्टंट आहे. किती आहे? रो. रो पकडले आपण, रो, आणि त्याचं व्हॉल्यूम छोटस आहे. त्याचं व्हॉल्यूम व्ही तर नाही, मग त्याचं व्हॉल्यूम डी आहे. तुम्ही म्हणसाल मसाला ह्याला का डी रो म्हटलंय? डेन्सिटी छोटी मोठी असं नसते ना. डेन्सिटी तर काय वाढत चाललंय, पण व्हॉल्यूम छोटा आहे. इथं छोटं काय? व्हॉल्यूम. डेन्सिटी छोटी नाही. कळतंय का? ट्रॅव्हल करत असताना डिस्प्लेसमेंट छोटं होतं, वेलॉसिटी छोटी नव्हती. वेलॉसिटीची व्हॅल्यू तर 5 पासून वाढत जाईल काहीतरी. काय छोटा आहे हे कळलं पाहिजे. येतंय ते आपोआप डेव्हलप होते, काळजी करू नका. मग हे खरा फॉर्म्युला आहे कशाचा? मासचा. तुम्हाला शिकवलाय हा. ठीक आहे. आणखीन कोणता आहे का तुम्हाला? आणखीन माहित असले फक्त घेतो मी, जास्त नको. वर्क झालंय. ऍक्सेलरेशन ठीक आहे. हा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. चला, तसं काही जमू शकतंय का? जर बॉडीचं सतत ऍक्सेलरेशन बदलायले, ते जरा तुम्हाला इमॅजिन होणं अवघड जाईल. समजा बॉडीचं मास सतत, हा ते जमतंय. जर एखाद्या बॉडीचं तुम्हाला आता हे ऍक्सेलरेशनचं असं आहे, पण हे ऍक्च्युली असं आहे का? नाही. खरं काय असणार? म्हणजे ऍक्सेलरेशन सतत बदलत चाललंय. हे ऍक्च्युली व्ही नसते, हे चेंज इन वेलॉसिटी असते बरं का. हे खरं तर हे चेंज इन वेलॉसिटी इज ऍक्सेलरेशन इंटू टाइम. का? कारण इनिशियल वेलॉसिटी काहीतरी असेल, इनिशियल वेलॉसिटी 0 असेल तर चेंज इन वेलॉसिटी म्हणजे जी काही तुमची वेलॉसिटी आहे, नीट सुरुवातीला वेलॉसिटी तुमची 0 आहे, काही वेळानं तुमची वेलॉसिटी 5 झाली, तर चेंज इन वेलॉसिटी 5च आहे आणि फायनल वेलॉसिटी पण 5च आहे. पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही इनिशियल वेलॉसिटी 0 पकडता, म्हणून तुम्ही डेल्टा व्हीला 20 धरता. कळलं का? मग त्याचं पण तसंच होणार. ते पण आता बॉडी जात असते, वेलॉसिटी म्हटलं की जात असते. लेट ऍक्सेलरेशन सतत बदलत चाललंय आहे का नाही? लेट इथं ऍक्सेलरेशन ये आहे, छोट्याशा वेळात त्यांनी इथून इथं ये गेलं, म्हणून छोटीशी वेलॉसिटी बदलली डीव्ही आहे का नाही? छोटी. आता बघा, चेंज इन ऍक्च्युअली हे डेल्टा व्ही असते बरं का. चेंज इन वेलॉसिटी ऍक्सेलरेशन इंटू टाइम लिहिता येते मला. त्यावेळेसचं ऍक्सेलरेशन जे की आहे, आणि छोटासा टाइम किती आहे? मग असा टोटल चेंज इन वेलॉसिटी असं. आता तर ही आणखीन और है, ज्यादा टेंशन मत लो. हा, थांबा. हा, काय म्हणते तिनं? टाइम हा चेंज व्हायला नो प्रॉब्लेम. म्हणजे तुला काय म्हणायचं मग? टी इंटू डी व्ही करायचं आहे का नाही? असं बरोबर आहे का नाही? तसंही जमतंय जर तुझी व्हेलॉसिटी लिनियरली 1 2 3 4 5 6 अशी जात असेल तर. पण ती व्हेलॉसिटी कशी आहे, कमी जास्त कशी होऊ शकते ना. तसंही करता येतंय, नो प्रॉब्लेम. तसंही करता येते, एकदम करेक्ट. मग त्यावेळेस तू काय म्हणणार? लेट. पण ते कसं इमॅजिन होत नाही, कारण आपण कसं डिस्टन्स कसं एका दिशेत जात असतो, ते सुचतंय ना. पण व्हेलॉसिटी आता हे काय, मग मी हे टाइमचा ॲक्सेस घेतला, म्हणून बॉडी टी वेळेला इथं होती आणि डी टी वेळात इथं आली म्हणतो आहे का नाही आपण. पण व्हेलॉसिटीचं घेऊन कसं करणार आहेस? व्ही व्हेलॉसिटीना बॉडी इथं होती आणि डी व्ही थोड्या म्हणजे नाहीच ना. तसं तू इमॅजिन नाहीच करू शकत. तसं त्याला तू लिहू शकतेस ते, नो प्रॉब्लेम, पण तुला हे असं सुचणार नाही इथं मग काहीच. हां हां, कुठं वेलॉसिटी कॉन्स्टंट? कुठं? हो ना. नाही, तसं कसं नसतं, तसं नसेल केलं मी. इथं होतं ऍक्सेलरेशन बघा. आता आपण ह्याचं काढत होतो ना, टोटल चेंज इन वेलॉसिटी म्हणजे इंटिग्रेशन ऑफ ए डी टी. मग लेट इथून जात असताना इथं कुठेतरी बॉडी आहे, त्याचं ऍक्सेलरेशन ए आहे, बरोबर आहे.
ए ॲक्सेलरेशन नुसार व्हेलॉसिटी बदलत चालले. थोड्या वेळात तो इथून इथं आला dt वेळामध्ये, आणि मग हे ॲक्सेलरेशन ए आहे, हे dt वेळ आहे, तर इथून एवढ्यामध्ये छोटीशी व्हेलॉसिटी बदलली ए dt. व्हेलॉसिटी चेंजचा फॉर्म्युला तेच आहे, ॲक्सेलरेशन गुणिले टाइम. मग इथं व्हेलॉसिटी कॉन्स्टंट कुठे पकडले? ॲक्सेलरेशन. एवढ्या वेळासाठी ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे, पण पूर्ण वेळासाठी नाही. ते फॉर्म्युला त्याची काळजी घेते बरोबर, ते जे आहे ना ते फॉर्म्युला, त्याच्यात त्याचं तर तुम्हाला आणखीन माहितीच नाही ते कसे कामं करते ते. आता तर फक्त सुरुवात आहे. न्यूटन बाबा आणि लेबनिज. न्यूटनने काय काय केलंय? न्यूटन म्हणजे चला ऐका ऐका, गडबड नाही. चेंज इन व्हेलॉसिटी. ठीक आहे ठीक 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 आहे. 3 4 हां हां. तर आता मी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असल्यावर एक घेतलं आणि व्हॅरिएबल असल्यावर कसं घेतलं ते पण कळलं. तसंच आता तुम्हाला वर्क डन असं म्हणू शकतात. बघा नीट. फाइंड वर्क डन. इफ फोर्स acts on body is 5 Newton, force acting on body is 5 Newton and it is displaced by 10 meter, right? You will simply find work done is equal to F into S. आतापर्यंत तुम्ही असंच केलं. आणि पण मुळात वर्क डनचा फॉर्म्युला हा नाहीच आहे म्हटलं मी. खरा फॉर्म्युला काय? ds. पण फोर्स कसा आहे? कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट असलं की ह्याचा फॉर्म्युला काय होतो? Fs होतो. ds चे इंटिग्रेशन s, dx चे इंटिग्रेशन x, dt चे इंटिग्रेशन t. कळाले का? F इंटू s. कॉन्स्टंट असल्यावर असं होतंय. मग फोर्स किती आहे? 5 इंटू 10 किती आलं मग? 50 जूल. तेच फाइंड वर्क. इफ फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी, कॉन्स्टंटच्या ऐवजी काय दिलं? 5t. म्हणजे याचा अर्थ टाइम नुसार चेंज झाले ना? हो. थांब आताच मग 5x डिस्प्लेसमेंट नुसार घेऊया ना आपण, कारण इथं डी म्हणजे एस आहे. आता टाइम नुसार असल्यावर काय करायचं ते पुढे, आता गडबड करू नका. सो 5x आणि डिस्प्लेसमेंट इज 10 मीटर. म्हणजे ते ॲक्च्युली 10 मीटरचा अर्थ असा असतो की काहीतरी 5 पासून 10 पर्यंत गेला असं समजा. डिस्प्लेसमेंट 10च मीटर आहे. डिस्प्लेसमेंट 10 कसं असू शकतंय? व्हेन युअर x व्हॅरीज फ्रॉम लेट अस से 5 टू 15. अरे तेच आहे का नाही? किंवा बॉडी x म्हणजे काय? बॉडी इथं होती आणि इथून इथं आली ना, मग डिस्प्लेसमेंट किती झालं? 10. किंवा x व्हॅरीज फ्रॉम 0 टू 10. डिस्प्लेसमेंट 10 झालं का नाही? हां, अरे झालं का नाही सांगा? हां. सो फॉर्म्युला ऑफ वर्क डन काय आहे? ज्यावेळेस f व्हॅरी होतंय त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं? हे असं इमॅजिन करावं लागतंय. लेट इथं फोर्स कॉन्स्टंट होता, मग थोड्याशा वेळासाठी छोटंसं वर्क केलं dw है ना. फोर्स कॉन्स्टंट आहे. फोर्स कॉन्स्टंट असल्यावर फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण छोटंसं डिस्प्लेसमेंट काय आहे? dx. म्हणजे f इंटू dx. मग टोटल वर्क इज इक्वल टू काय? इंटिग्रेशन ऑफ f इंटू dx. कुठून कुठपर्यंत? 0 पासून 10 पर्यंत. असंच का? आता हे करायचं कसं? इंटिग्रेशन ऑफ f किती आहे? 5x इंटू dx 0 टू 10. आधी इंटिग्रेशन काढून घ्यायचं. ह्याचं काय करायचं नंतर सांगतो मी. हां, 5x इंटिग्रेशन काय येतंय? 5 बाहेर निघालं, x dx. म्हणजे dx किती कामाचं आहे कळलं का? ज्याला निग्लेक्ट करू लागतो हे बहुत काम की चीज आहे. हां, x स्क्वेअर बाय 2 हे बाहेर निघालेलं आहे. इंटिग्रेशनची लिमिट 0 10 5 काहीच नाही. हे x च्या ठिकाणी 0 ठेवा. नाही नाही अगोदर वरचं ठेवायचं असते. हां, 10 स्क्वेअर बाय 2 मायनस आता 0 ठेवा. नाही ते 2 तर राहणार, फक्त x च्या ठिकाणी ठेवायचं. आता हे तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 5 हां 0 आलं
सो 50 इंटू 5 250 जूल. 250 येईल ना, 50 गुणिले 5 बरोबर का. फोटो आरामात घ्या, बिलकुल आरामात घ्या. 4 हे कसे झाले क्वेश्चन 1 2 3. हा नेक्स्ट आपण सिम्पली काय करलो, तुम्हाला एक लक्षात असू द्या, एका बाजूला मी घ्यायलोय कॉन्स्टंट वालं राईट आणि एका बाजूला घ्यायलोय व्हेरिएबल वालं. आता आणि त्याचं लॉजिक पण सांगत आहे व्यवस्थित. फाइंड द मास ऑफ द बॉडी इफ डेन्सिटी इज 2 युनिट. आता युनिटचं काळजी करू नका, जे काय ते किलोग्राम पर लिटर असेल आणि व्हॉल्यूम इज 5 लिटर. ते युनिट राईट मॅच होणारच आहेत. सो इथं तुम्ही सिम्पली काय करता, मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी काय आहे 2, व्हॉल्यूम काय 5. सो युअर मास इज 10 युनिट. जे काय युनिट असेल एस युनिट किलोग्राम. हे क्लिअर आहे. अरे कोण मध्ये चलो बघा, हे कळलं. आता आता एक बॉडी अशी आहे, फाइंड इट्स मास अँड इट्स डेन्सिटी व्हॅरीज ॲज. म्हणजे एक बॉडी अशी ठेवलेली आहे उंचीवरती, कुठं अशी कशी तरी ठेवली आहे किंवा अशी आडवी आहे आणि तिची डेन्सिटी व्हॅरी होते ॲज 3x². अशी व्हॅरी होते. हां काय काढायचं सांगा, काय काढाय. हां आता वेलोसिटी नाही काढायची, मासच काढायचं आहे. त्याची डेन्सिटी अशी व्हॅरी व्हायला, नीट लक्ष द्या. आता त्या बॉडीचं व्हॉल्यूम इथं दिलं होतं. आता ह्या बॉडीचं व्हॉल्यूम काढायचं. आता ही कशी असते बघा, हे तर एकदम सिम्पल होतं हे डायरेक्ट. आता ह्याच्यात कसं असते, ही अशी एक बॉडी आहे, ही अशी ठेवलेली आहे बॉडी राईट. आणि तिची डेन्सिटी इकडे जाताना वाढत चालली आहे. ओ इकडे एक्स आहे, कळायला का, ही एक्स ॲक्सिस. आणि त्या बॉडीची इकडं जाताना डेन्सिटी वाढायला आहे. कळलं का, एवढं कळलं, एवढं कळलं का. आता ह्याची डेन्सिटी कशी काय, ह्याला तर रो इंटू व्ही नाही लावता येत. आता ह्याचं व्हॉल्यूम जरी दिलं तरी फायदा नाही, ह्याचं जरी व्हॉल्यूम दिलं तरी फायदा नसतो. आता हे कसं करायचं नीट बघा. आता गडबड. एक तर तुम्हाला काय माहिती आहे, मास हे डेन्सिटी दिलं आहे. काही तुम्हाला अशी ही बॉडी दिली आहे, हे बघा अशी अशी ठेवलेली आहे, एक्स ॲक्सिसवर अशी ठेवली आहे बॉडी. ही तर काहीतरी वाय आहे. ही बॉडी 0 पासून 3 पर्यंत एक्सटेंड करायला आहे. कळलं का. आणि ह्या बॉडीचं डेन्सिटी व्हॅरी होत चाललं हे कळलं. आणि हे आपण काय करूया, हा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ते एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच देतो 2. एरिया ऑफ क्रॉस सेक्शनच द्यायला, त्याची रेडियस वगैरे काय देत बसत नाही मी. कळलं. सिलेंडर जर घेतला असतं रेडियस मग ते πr² डबल कॅल्क्युलेशन आले असते, त्याची गरज नाही आपल्याला. मी डायरेक्ट काय दिलं ह्याचा एरिया ऑफ क्रॉस. हे सिलेंडर आहे, कळलं का, एक गोलाकार, हे गोलाकार सिलेंडर आहे, कळाले ना, कळलं ना. मग एरिया गुणिले हाईट, ही हाईटच आहे किंवा लेंथ आहे. सिलेंडरचा एरिया माहिती आहे ना, सॉरी व्हॉल्यूम माहिती आहे ना, काय असतं एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट. ते माहीत नाही, सांगतो बघा. हे जर एक सिलेंडर असलं असं, हे सिलेंडर आहे, एरिया ऑफ द बेस जे काय असेल हे, कळलं का, मल्टिप्लाइड बाय ही हाईट, एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट. एरिया काय आहे बेसचा, हे सर्कल आहे ना, πr²h. म्हणून सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, πr²h. कळलं. म्हणजे सिलेंडरसाठी कळलं का काय आहे ते फॉर्म्युला. πr²h नाही म्हणण्यापेक्षा एरिया ऑफ द बेस इंटू हाईट. क्लिअर का. आता एवढं तर माहिती आहे आपल्याला, मास म्हणजे काढणं अवघड आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, इथून एवढं छोटंसं घ्यावं लागेल स्ट्रिप. डेन्सिटी सतत व्हॅरी व्हायला, पण इथून इथं डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. लेट डेन्सिटी किती आहे, रो. आणि ह्याचा छोटासा एरिया काय आहे, DV. टोटल व्हॉल्यूम V आहे, पण छोटंसं व्हॉल्यूम काय असते, DV. एवढं कळलं का हो, एवढं कळलं का. मग मी काय करणार, ह्याचं छोटंसं मास काय लिहिणार,
नाही नाही, छोटंसं मास. डेन्सिटी कॉन्स्टंट आहे नाही तर सरळ डेन्सिटी गुणिले व्हॉल्यूम. बोला काय? डेन्सिटी गुणिले व्हॉल्यूम. डेन्सिटी तर डेन्सिटी रो काहीतरी ती व्हॅरी होणार आहे, आणि व्हॉल्यूम किती आहे? डी. क्लिअर का? थांबा, गडबड करू नका, काहीच गडबड करू नका. आता गडबड जमत नाही. आता डेन्सिटी गुणिले एवढं कळलं, हे छोटंसं कळलं, हेच लय आगाव असते. हे कळलं, बाकी पुढे काही नसते. एवढं छोटंसं मास ह्याचं म्हणजे ह्याची डेन्सिटी कॉन्स्टंट आहे आणि त्याचं व्हॉल्यूम किती घेतलं? छोटंसं डी व्ही. छोटीशी डेन्सिटी म्हणायचं नसते. डेन्सिटी ही व्हॅरी होणारी गोष्ट आहे. तिची व्हॅल्यू छोटीच असेल असं काही नाही. इथं व्हॅल्यू 5 असू शकते, इथं 0पासून सुरू झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सो डेन्सिटी कमी आहे असं नाही, ती व्हॅरी व्हायली आहे आणि तिला आपण कॅप्चर केलं छोट्याशा व्हॉल्यूममध्ये, आहे का नाही? मग आता टोटल मास आपल्याला काय काढायचं? टोटल मास. टोटल मास म्हणजे असल्या छोट्या मासची ॲडिशन म्हणजेच इंटिग्रेशन. सो हे असं लिहिलं की ह्याच्यावरून काय येणार? धिस इम्प्लाइज टोटल मास इज गिवन बाय इंटिग्रेशन ऑफ रो इंटू डी व्ही. पण रो काय दिले? बोला की 3x² डी व्ही. अरे पण हे इंटिग्रेशन करता येत नाही. हे आणि हे सेम पाहिजे, हे x तर हे x, म्हणून हे लय महत्त्वाचं आहे म्हटलं. हे v तर v. आता मला ह्या डी व्हीला डी एक्समध्ये कन्वर्ट करावं लागते. हे महत्त्वाचा पॉईंट आहे आणि ते आता एक नवीन पार्ट सुरू झाला छोटासा. काय नसते, हे व्हॉल्यूम आहे मॅडम. ठीक आहे, येतं येईल तुला. बघ आता मी आयडिया देतो ना, हळूहळू सर्वच येते रे, काळजी करू नका. मी फर्स्ट टाईम 11वीला हे सेल्फ केलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शियाचे तुम्हाला झाले का? नाही झालं आणखीन. तर ते अशा एकदाच 10-15 इंटिग्रेशनचे फॉर्म्युला म्हणजे हे होतं, इंटिग्रेशन होते. सुरुवातीला भीती वाटली, 1 2 3 4 करेपर्यंत लयच बोर झालं. पण 4च्या पुढे गेलं की ते आपोआपच खट सुचायला लागलं. ते काय एवढी मोठी गोष्ट नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त एवढंच कळलं ना, हे आणि हे वेगळं नसावं लागतं, सारखं पाहिजे, महत्त्वाचं आहे. ह्याला म्हणतात इंटिग्रेटिंग व्हेरिएबल. मग तुम्ही डेरिव्हेटिव्ह पण काढताना वर एक्स असेल तर खाली एक्स पाहिजे का नाही? बघा मग आता ह्या डी व्हीला मला चेंज करायचं. कसं करतो चेंज बघा जरा नीट. अरे बाळांनो, इथून एवढा डिस्टन्स किती आहे? डी एक्स आहे. मग हे सिलेंडरच आहे का एका प्रकारचं? आता असं आडवं सिलेंडर बघा, असं उभं नका बघू. मग हे जर नीट 3 डायमेन्शनल बघितलं तर हे एक असं इथं गोलाकार बेस आहे का नाही? अरे ह्याला जर बाहेर काढलं मी बाळांनो, कितने बाधाएं डालोगे.